हॅलो. हो, मी आहे लोकेश आणि मी आज निघालो आहे रोड ट्रिपवर फ्रॉम पुणे टू नाशिक आणि नाशिक टू पुणे एका दिवसात. तर इथून नाशिक अराउंड 225 किलोमीटर शो करत आहे आणि 5 तास दाखवतो आहे. तर बघूयात आत्ता आपल्याला किती वेळ लागतो नाशिक जायला. मी जायला निघालो आहे माझ्या ज्युपिटर 125वर. सगळ्यात आधी ट्रिप ए रिसेट करून घेऊयात. ओडोची रीडिंग आहे 4691 आणि सकाळचे वाजलेत 7:08. सेटअप काही नाही आहे, जस्ट मी, माझा मोबाईल आणि ज्युपिटर 125. 1 तासानंतर सिटी क्रॉस केली आहे. झाले 34 किलोमीटर क्रॉस आणि मी आता मोशीमध्ये आहे. 3 तासानंतर 125 किलोमीटर कवर झालेत. अजून मे बी 70-80 किलोमीटर या मोर दॅन दॅट आपल्याला जायचं आहे. तर रोड तसा चांगला आहे, नॉनस्टॉप हायवे आहे. फ्यूल आपलं संपलेलं आहे आणि आता आपण फ्यूल रिफिल करून घेऊया. फुल टँक करूयात. 3.5 तास झाले आहेत आणि 152 किलोमीटर कवर केलं आहे. टँक फुल झाली, अराऊंड 3.5 लिटर पेट्रोल यात भरलं आहे. तशी छोटी टँक आहे, अराऊंड 5 लिटर. टाईम रिसेट झाला आहे कारण की स्विच ऑफ केल्यानंतर टाईम हा रिसेट होतो. तसा नाशिकला जायचा काही खास प्लॅन नाही आहे, जस्ट एका मित्राला भेटायचं आहे आणि रिटर्न व्हायचं आहे. रेकॉर्डिंगचा काही सेटअप नाही आहे, म्हणून एका हाताने मला मोबाईल पकडावा लागतो आहे आणि एका हाताने मी स्कूटी चालवतो आहे. तर हा माझा सेटअप आहे. त्यामुळे जो टाईम होईल त्यामधून आपण 5 ते 10 मिनटं मायनस करून घेऊयात. आता झाले 4 तास आणि मी कव्हर केलं आहे 169 किलोमीटर. नाशिक आपल्याला इथे दिसतंय बोर्डवर 61 किलोमीटर अजून राहिलेलं आहे. मोबाईल होल्डरचा नॉईज खूप येतो आहे, थोडा इरिटेटिंग आहे, बट काही ऑप्शन नाही आहे. मी खूप ट्राय केलं त्याला टाईट करायचं, परंतु नॉईज येतच आहे. नाशिकमध्ये एंट्री झाली आहे अराऊंड 12:15 वाजता. निघून 5 तास झालेत आणि ट्रिप ए आपल्याला शो करत आहे 220 किलोमीटर. तर मी आता आलो आहे नॉनस्टॉप पुणे टू नाशिक 220 किलोमीटर 5 तासात माझ्या ज्युपिटर 125वर. मी माझ्या मित्राला घेतलं नाशिकवरून आणि आम्ही गेलो लंचला चायनीज खायला. तर टेस्ट काही एवढी खास नव्हती. त्याच्यानंतर मग मी बाजूलाच वडापाव खायला गेलो. त्याची पण टेस्ट काही एवढी ठीक नव्हती, ॲव्हरेज होती. तर मी माझ्या मित्राला त्याच्या घरी सोडलं आणि 3:30 वाजता मी नाशिकहून निघालो आहे पुण्याला जायला. ओडूची रीडिंग आहे 4926. तर निघूयात. सिटी क्रॉस करायला अराऊंड अर्धा पाऊण तास लागेल. 4:15 वाजता मी आता सेकंड टाईम फ्यूल रिफिल करतोय. 3 लिटर पेट्रोल टाकून टँक फुल झालेली आहे आणि नाशिक टू पुणे जो हायवे आहे तो थोडा उबडखाबड आहे. येताना जसा होता, पुण्यावरून येताना तिकडची साईड जी आहे ती थोडी चांगली आहे, बट जाताना खूपच खराब आहे. म्हणून जाताना कदाचित तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो.
आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 337 किलोमीटर आतापर्यंत कव्हर केलं आहे. ट्रिप ऑटोमॅटिकली रिसेट झाला आहे झिरोवरती. माहीत नाही कसं काय, बट झालं आहे. इथून पुणे अराउंड 114 किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे. बघू रात्री किती उशीर होतो आणि किती वाजता मी पुण्यात पोहोचतो. आत्ता संध्याकाळचे 7 झालेत आणि टोटल किलोमीटर झालं आहे 371. कॅमेऱ्याचं एक्सपोजर थोडं कमी केलं आहे कारण की डिस्प्ले दिसायला पाहिजे, त्यामुळे बाहेर इतकं डार्क दिसतंय. पुन्हा एकदा टँक रिफिल करूयात. अराउंड 9 वाजलेत आणि मी पुण्यामध्ये एंट्री केली आहे. तर बघूयात किती किलोमीटर मी आतापर्यंत आलो आहे, कारण की ट्रिप तर रिसेट झाला आहे. तर टोटल किलोमीटर झालेत 453 एका दिवसात ऑन माय ज्युपिटर 125. ही आहे माझी ओडोची रीडिंग. सो थँक्स फॉर वॉचिंग.